बाबू गोड्या आहा कसा हसते रे बाबा गुदू 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 हो तो बुडात बुडी काय म्हणे डॅडी सारखा दिसत नाही म्हणे तू कोणासारखा दिसतो रे बाबा तू कोणासारखा दिसतो बुडी म्हणे ते खरंच आहे ना तुझ्या चेहऱ्यावर नाहीच ना तो माझ्या चेहऱ्यावर आहे ना तो समाजसेवकाच्या बाबू समाजसेवकाचा आहे तो काय राजा बुडी असं बोलता का राजा कोणाचा आहे काय आहे राजा तुमच्या चेहरा दिसून राहिला ना तुमचा पोरका राजा हो का दुसऱ्याचा असेल का काही बी राजा काही बोलताय बाबा तुम्ही मी सांगून राहिलो ना तो उख्या गेला नटून चबर करून त्याची बायको गेली ते कसं मा मनात आलं म्हणून मी म्हटलं ते काय मी का म्हणणार आहो का अरे बाबू मी तुला म्हणत नाही बाबा नाही बाबू पप्पा म्हटलं काय ऐकायचं नाही पप्पा काय बी बडबडतात हा पप्पा झाले आता म्हातारे काही सुसून नाही राहिलं पप्पा करतात चिडचिड पप्पा बदल ऐकायचं नाही काहीच काही म्हणता बरं पप्पा हो बोलू नाही याचं बाबू हो बाबू बाबू हो किंट्या पिंट्या आहा ला 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 बाबू 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 अशोक मला लय लाडू राहिला राजा असं वाटते अशी पप्पी घ्या चांगली मस्त असं लाल धरत गाल झाला पाहिजे बाबूचा अशी पप्पी घ्याटून राहिली मला बापा घ्यायचा नाही तर पप्पी गिप्पी बापा लाय ना जीव आहे काहीच काही बोलत राहता का पप्पी अशी घ्या आठवड्या लाल धरत गाल करा आठवून राहिला हेड बाबा असं करता नका बाबा बुडे बा नाही हो समाशोक मी काही एवढा जायला का राजा गमत बोलत असतो तुम्ही बाबू आहा पेंड्या गोंद्या आहा पप्पा मम्मी समाशोक काका म्हण बरा अंकल बाबू तू समाजसेवक बनशील का अशा बाईच्या डिलिव्हऱ्या करत जाय बापा हो समाजसेवा करत जाय लोकांची हो पुण्य लय भेटते बरं याच्यामध्ये काम लय सत्कर्मी काम आहे असं कोणी करत नाही समाजसेवक अंकल सारखं काम करायचं हो बाबू हो ना समाजसेवक अंकल सारखं आपलेच लोक ना आपल्या डिलिव्हरी उद्या दन का आता तुला काय माहिती आहे बोड्याने रे तू आज होणार हे माझेच लेकरू आहेत मी डिलिव्हरी करीन कोण करीन बाबा दो लगी आहे ना बुडी तुला काय माहिती अजून माहिती दिल लगी आहे ते हो बाबू असंच करजो हो समाजसेवा हो अरे चांगली समाजसेवा करजो तू हो लय हुशार आहे बाबा पाहणं कशा लाता मारते तर पाहो मस्त आहे पण लय चेंड आहे पण हुशार निघते पोरग टॅलेंटेड हो एक नंबर टॅलेंटेड पोरग निघते आता बापा सारखा पोरगा टॅलेंटेड आता तुम्ही टॅलेंट नाही का तुमच्या मुली बापा कुटकुट के भरेला आहे मग पोरगा टॅलेंट निघीन नाही तर काय तर चमार उड्याच मारते पोरगा हो समाज हो बाबा सारखाच निघते बाबा पोरगा हो चला हो चला बापा चला कमलीले दूध पाजायला लावू झाले हो थांब ना आजच्या दिवस आहे मग काय तुलेच वागून आहे बाबूड्याने किटकुल हे दुसरं कोण वागवणार आहे कमलीन मी तर चाललो पुण्याला आज रात्री काय ना कसा कार्यक्रम आहे तुला पान कसा झपून ठेवतो आता शाळा भरत होत ना मी म्हणून तिथे डंगरी काढून दिले मी त्या दोस्तान ते त्याची बायको ते गावातले 2 पोरे आले ती काढून दिली आता माझ्याच राज्य आहे रान मोकळा आहे ना आता बाबा ही शाळा भरत अरे गड्या हे तर आपल्याच गावातले पोरं दिसून राहिले बरोबर झालं गड्या दिसली तर बोलू येईल हो गड्या झुंबर पाटील अरे इकडे आणा का उडबा तुम्ही घरी गेलते ना वा आता आम्हाला माहित पडलं तुम्ही घरी गेले म्हणून अरे मला घरी झाडून का इकडे डाण्याला खलास करतो तो समाजसेवक त्याच्या बुऱ्यावर बसेल आहे ना त्याचं बुरं पाहून राहिला तो त्याचं मला भांडं फोडणार समाजसेवकाचं चानच मारून राहिला तुझा डिसा राजा बुडबा आम्हाला राजा त्या बुड्यानं काढून दिलं वा डॅनी बुड्यानं तो समाजसेवक आहे की नाही नक्की 100% घोर करते डॅनी बुड्याला फसवते तो बुडा भाऊ हो घातलेली एकाली जोड नाही देऊन राहिला तो डॅनी आता तो समाजसेवक बोट घालून राहिला आणि तो बैकून देते त्या डॅनियली राजा ही खिचडी काय शिजून राहिली काही समजून नाही राहिलं बा समाजसेवक कुठून आणला झांबलून काय आहे पण त्या कमला बुड्डीचं समाजसेवकाचं काहीतरी आहे बा असं वाटून राहिलं आम्ही ना पाहिलं काय रे मी नव्हतं जाणवलं ते हे लेकरू आहे की नाही हे समाजसेवकाचं आहे डॅन्याचं नाही बी हे फालतू डॅन्यानं पाणी भरलं लोक 9 महिने हा समाजसेवक तिचा प्रेमी आहे कमला बुड्डीचा ते लय चालू आहे बाई पण या डॅनियल समजून नाही राहिलं याच्या डोळ्यावर घोड्या झापड्या लायलात याला अक्कलच नाही सायले 4 खेप सांगितलं मी आखरी छोटी त्यानं मला काढून दिलं बा तटून मा बुडीले काढून दिलं पण मी काय घरी जाणार आहो काढून दिलं तरी मी बुरा लागत आहो मी त्या समाजसेवकाले पण त्या कमला बुडीले पकडल्याशिवाय राहतच नाही
हो हो बुडवा, आम्ही तुमच्या सोबत आहे. समाजसेवकाला पकडणं जा, केले डॅनी बुड्याला वाचवणार. हा, नाही तर साला तो काही ना काही गडबड करणार आहे समाजसेवक. काय बुडवा तुमचा सोबती डॅनी बुडा एवढा चॅप्टर राजा साऱ्या गावाचा, मग हा बुडा फसला कसा काय? या बुड्याचे बस काही समजून नाही राहिलं बा. बाबा किती माणूस चॅप्टर असला तरी बाईच्या पुढे नाग्याच टाकते ना बाबा. कमलीनं पुरा म्हणजे मोनी टाकेला आहे त्याच्यावर, म्हणजे त्या कमलीच्या प्रेमात तो पागल आहे ना. बाई म्हटलं की सारे मंत्र बोध होतात माणसाचे. माणूस मग किती चॅप्टर असून तो गार होते एकदम. योगायोगी पाय ना कशा आहेत. कमलीली एक पोरगा झाला, पोरगा झाल्यामुळे मग अजूनच त्याला प्रेम वाढलं त्याचं त्या कमली प्रती. पण कमली कशी आहे हे त्याला काही दिसून नाही राहिलं. कमली साऱ्या गावाची सावट आहे. तो समाजसेवक आणि तिचं लफडा आहे. ते दोघांचं लेकरू आहे, पण मस्त की मारलं त्याने डॅनेज आहे. आता थांबा बुडवा, त्या समाजसेवकाला पकडून आपण. हा, कुठे जाणार आहे तो समाजसेवक? हा, त्याला पाहणं कसा दंग काय दादा. समाजसेवकाला पकडाच लागते बुडबा. तो म्हणजे कुठे चाकरीवर चाकणे लागू देऊन राहिला आपलं. अरे बा, तो समाजसेवक लय चॅप्टर आहे रे बाबा. तो काय असा तसा दिसून राहिला का तुम्हाला? लय चापलूस माणूस आहे तो. ती बोली भाषा पाहिली का कशी आहे? तर कसा बोलते मिट्टू आणि गोड 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 गोल आणि जागीच बोट फिरवते. असा समाजसेवक आहे तो. फिरू द्या ना बुडवा, किती बोट फिरवीन, पण आज रात्री त्याचा कार्यक्रम. कुठे जाते काय जाते पाहू ना. त्याला पकडणं जाय, लाईव्ह पकडणं आहे त्याला. हा, आणि मग त्या आणि बुड्याले कान धरून आणणार तरी सांग. हे पायरे गडा काय आहे, हे कुठे चालले होते दोघं जण, ते पोहून चालले दोघं जण. अरे बा, ते मली माहित आहे. ते कमली तो समाजसेवक पोहून चालले, हे लेकरूवटीच ठेवणार आहेत ते. हे दोघे जण असा चॅप्टरपणा करणार आहेत. म्हणून तर मग मी अटीचा थांबे लावून हॉस्पिटलच्या बाहेर काहून आहोत. हे दोघं जण पोहेत निघली की पकडले डॅनीच्या ताब्यात. बरोबर बुडे बा, आम्ही बी आहो ना, टेन्शन ना घेऊ तुम्ही. हा, आपण करू ना, काय करायचं आहे तर पुरा बजेटच बसून टाकू. मग काही वांधा नाही रे. तुम्ही आहे तर तुम्हाला कसं 7च पाहिजे होती. पाहता कसा बजेट आहे तर. फक्त पकडले कसे हाना, तो समाजसेवक पहिले हाना. आणि कमलीला मारू नका बरं. तिथं सीजर होईल, हातभर फाळायला दिले. एवढ्या का नाला आहे का करायच्या बुडे बा. आम्ही बाईच्या जाती रात टाकूच काही बी. तो धंदा नाही, पण समाजसेवक पाठवल्या जाईल. चला मग त्या टपरीत बसू आपण. चला तिकडे. हो चाल भाऊ चाल. माझा खरखट आहे समाजसेवक. आम्हाला काढून द्यायला होतं का डॅनियल? थांब तू गुंडीने अटकुली तर मग म्हणतो का हाई उखानी नावाचा. काढू देत. थांब तू भांडच उघडं पाडतो ना, पिते उघडं नाही पाडलं तर हाई लगा उखा नाही. मग शिवला आपण डॅनी बुड्याच्या पोराचं साखर पान वाटलं बा, पण डॅनी बुड्याला फोनच नाही गेला. आणि लेकरू पाहायला गेलो नाही आपण. कसे माणसावर आहे आपण. चालतं दवाखान्यात जाऊन लेकरू पाहायला जाऊ ना बुड्याचा पोरगा. जाऊ नये आपण. फालतू काय तडीसा गर्दी करतो. हे गावातले मसमस करायला जाऊनच राहिले तडीसा बुड्याचा पोरगा पाहायले. आपण मी फोनच लावतो बुड्याले. फोनवरच पाहू काय. आणि तसंही कसा बुड्याला सुट्टी झाली की लेकरू घरी येऊनच येते. बुडा काय करता, ती बुडी का आता माहेरी थोडी जाणार आहे. त्या बुडीच्या मायाच्या घरी थोडी जाणार आहे. अरे वा, ते बुडी मायच्या घरी गेली. पण त्या बुडीला मायबाप तर पाहिजे. लोक गेले तिथे वर. हे बुडीच तर 75ची आहे. तिचे मायबाप राहिले ना, काही बोलत राहतो माझ्या उलाल तू. अरे हो लेगले का, माही चुकलो बा. मला आठवणच राहिलं. मला वाटलं बुडी जेवणच आहे का बापा. 75ची आहे बुडी. आता आलं मला लक्षात. जाऊ दे, मी फोनच लावतो डॅनी बुड्याले. काय म्हणणार काय नाही पाहतो. ला बापा ला. हा बुडे बा. अरे मी शिवलाल बोलून राहिलो. काय कधी होती सुट्टी बाबूले? सुट्टी काय बाबूल? सुट्टी उद्या होईल गड्या. उद्या होईल सुट्टी बाबूले. सुट्टी जर नसती झाली ना तर मी येणार होतो बा. मी माय बायको, बबनची बायको, आम्ही पुरं म्हणजे फॅमिली जेवून राहिलो. पण आता तुम्ही म्हणून राहिले सुट्टी होते तर मग काही येत नाही बा. मग मी येऊ नको, काही खर्चात पडू नको. फालतू भाडं थोडं जाते. घरीच थांबा. मी येतो बुडीला घेऊन. ॲम्ब्युलन्स घेऊन येतो घरी डायरेक्ट. बुडे बा, आपल्या बाबूचं साखरपान वाटलं बा बंद्या गावामध्ये. काय गळा शिवलाल, काय खर्च केला गळा? काय का विनाकारण खर्च करतो बा. काही गरज नव्हती गळा साखरपान वाटायची. आता सांगा बंद्या गावाला म्हटलं तर खर्च किती झाला असेल. बुडे बा, मी काय लोकांसारखा चिकट आहो काय? लोकाईले काही होत नाही खुशी. मला झाला आनंद तुम्हाला पोरगा झाला तर, म्हणून साऱ्या गावात साखरपान वाटलो म्या. असं या वयात कोणाला लेकर होऊन राहिले. तुम्ही विक्रम केला. तुम्हाला पोरगा झाला. आता संध्याकाळी मी पेढे बी आणून राहिलो. पेढाही वाटून राहिलो गावामध्ये. काय खर्चात पडून राहिला तू. काही कसं रिकामी कामं करू नको, काही वाटू नको बापा. कशाला खर्च करतो? नाही ना बुडे बा, नवायची गोष्ट आहे ना ही. बाबू आला तर पेढे वाटा नाही लागत काय? आणि साऱ्या गावातले लोक मला पेढे करून राहिले. कारपा शिवलाल पेढा देत नाही काय?
बरोबर शिवलाल त्या मतानं तुले जसं वाटेल तसं कर बा. का रे दुसऱ्या कोण वाटली नाहीच का शांतारामनं सरपंचानं काही अजून कोण दुसऱ्यानं कोणी वाटले नाही पेढे बाबा. ते कोंजेल वाहनाचे वाटतात काय पेढे गोव्यातली गवडी काढणारे लोक ते रुपया खर्चत नाहीत. हा ते का माझ्यासारखे दिलदारात का हा तेले लेकर झाले त्यावेळेस त्यांनी पेढे नाही वाटले. दुसऱ्या लेकराला काय पेढे वाटणार आहेत ते हा बुडबा सारे सारखे नाहीत माझ्यासारखे दिलदार नाही आहेत लोक. हा हो ना मग जाऊ दे काय करा नाही लागत आपल्याला कोणी वाटो ना वाटो आपलं आपलं आहे. हा चाल मग हा ठेव तुम्ही फोन मग डॉक्टरने भेटायला जावं लागते. बरोबर बा हा हा या मग घरी या. हा आली मग फोन लाव जा. हो 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 गडा बुडा बुडेल घेऊन येऊन राहिला घरी ॲम्ब्युलन्स घेऊनच येतो म्हणजे डायरेक्ट घरी. बरोबर बरोबर येऊन राहिला बुडा. मग आपल्याला जायचं काम नाही साजे 200-400 रुपये वाचले आपले ते बी. जाऊ दे मग चाल घरी आता मग. हा मग बायकोला सांगितलं तुम्ही तयारी करायचं ते आपण कसं कॅन्सल करून टाकू मग आता. हो हो चाल बस चाल. बाई आता हे बुडं म्हणते पाहून जायचं पण आता विचार तर लय करून राहिले बापा. आता जा की नाही जा आठवून आता निघा कसं लस टेन्शन आहे ना. आणि बुडं म्हणते चाल आता पुण्याला जाऊ. हो तर म्हटलं बापा तोंड मारलं आता कसंच करू. तर मले मा पोराला सोडून बी आता जाणे वाटून राहिलं ना. मा पोटचा गोया आहे ना आता तो. आणि ते बुडं म्हणते की त्या डॅनी बुड्याजवळ द्या सोडून आपण चाललं जाऊ. आता असं कसं होईल मायची मया कमी होईल काय आता. मला तर लय प्रेम येऊ राहिलं मा पोराला. आता कसं करू सोडून तर नाही जा वाटून राहिलं. लयच आहे ना लयच आहे ना या बुड्यानं मला प्रायव्हेट मध्ये फक्त याच्यासाठीच आणलं की आपण दोघं पुण्याला जाऊ आणि मस्त राहू म्हणून आणलं. नाही तर हे थेटर बी मला आणत नव्हतं ना प्रायव्हेट दवाखान्यात. पण कसं त्या बुड्याचा बी स्वार्थ होता ना त्याच्यात. मला न्यायचा होता ना. आणि माझ्या लेकरू मध्ये अटी ठेवून दे मग माझ्या लेकरासोबतच काऊन नेण्यात मला. माझ्या लेकरासोबतच काऊन नेण्यात काही ना काही त्याच्याही मनात हे. आता हे बुडं यातच आहे ना काय म्हणते काय माहित बापा. आता काही समजायला मार्ग नाही. का तुम्हाला काही माझा विचार आहे की नाही की या कमलीला भूक लागली शिन की काही. तुम्ही येत असाल तिकडून खाऊन खुनलून आणि कमलीचं काही टेन्शनच नाही ना तुम्हाला. काही बापा आपण बाहेर गेलतो तर काही कमलीला नाही आता खायले काही वडा आणा की काही भजी शटाकभर ते काही समजत नाही ना. कमली तिकडे उपाशी राहे ना. शिवाय तर काही समजत नाही ना. सांग कमले तू हे सांग ते सांग पण काहीच नाही येणार ना काहीच नाही. ते त्याच पाहतात ना. हो ना कमले गप्पा गप्पा आठवणच राहिली नाही. त्याचा नाश्ता तर घेतला होता त्यासाठी. का डॅनी बुडे बा कमली गप्पा गप्पा आठवणच नाही राहिली. तुम्ही पटकनी जा पटकनी घेऊन या बरं. जा बरं लवकर. बुडी कशी खवळेल आहे ना. आता पाहिजे कमली कशी मातन करून राहिली. जावा लवकर पटकन घेऊन या नाश्ता. एखादा शटाक भजी आणा एखादा आलू गोंडा आणा बुडीली चांगला. हा आणि दुसरं काही भेटत असेल तर आणा चांगलं गोडधोड एखादं. माया म्हणणार तुम्ही जा ना मी बसतो ओटी साहेब. माय पाहिलं दुखून राहिलं पायाला गोळी येऊन राहिले माया. हा लय दिवसाचं म्हणजे असं आपण आता दवाखान्याचं जा फिरणंच चालू आहे बाबा. आता या वयात माझ्या जमत नाही. तुम्हीच जा समाज एकदा. बापा मी गेलो असतो पण आता डॉक्टर येईन त्या नर्सा येतील नोटिसा चेक करतील ना. आणि तुम्हाला एक यातलंही काही समजत नाही ना. हा मी हे पाहतो ना दवाखान्याचं मी पाहतो तुम्ही या मग आपल्याला दिवसभर बसणंच आहे ना. मग काय धंदा आहे आपल्याला. बरोबर जातो जातो उठलं का या समाजसेवकांना तू गुंडी चटकूल रुपया माही बरं केलं का त्या उखेडून म्या 500 रुपये घेल होते. आता नाश्ता आणि या कामात पडतील ते. नाही आता का भीक मागतलं असतं म्या की माझं पैसे नाहीत बा नाश्त्याची सोय नाही माही. हा जाऊ दे बाबा जमलं. गेला रे बापा आता बरा गेला सायाचा. हा आता गप्पा गोष्टी करू मस्त कमली सोबत. चला गेला का गेला का तो डांगऱ्या. गेला नाही तर काय तर तो काय त्याला गाडी थांबू देतो काय मी. हा पण तू बरोबर डोकं लावतो कमली. नाश्ता आणा नाश्ता आणा हे करा ते करा. बरोबर या डोंगराला पिटाला लावलं इकडे जा तिकडे जा. आता आला की म्हणा गरम पाणी पाहिजे म्हणा मला. पिटालता नाही तर काय तर एका ठिकाणी बसू देता काय आपल्या गोष्टी ऐकायला. मग आपण कधी बोलाता आपली कधी चर्चा व्हा. आता काय बाबा तुम्ही बी मला का तेवढे समजत नाही का काय करा काय नाही. हो ना माय कमले तू लय हुशार असत. हुशार तर हावस ना. कमली म्हणतात ना मला. कमली म्हणता घंटा लागते. कमी समजले का मला. कमले आता काय टेन्शन राहिले नाही आपल्याला. त्याच्या गावातले बंदी दिले आपण करतो डोंगर सारे मागून आले ते दिले काढून. आता फक्त कसं आपलंच राज्य आहे. हा आज रात्री चानस मारू आपण आणि बिंगपट चालले जाऊ पुन्हा. पोहून जाऊ आता आपण. आता कोणीच नाही या डोंगराला ठेवतो मी झोपून राहती. आपण तर जाऊच बरं. मी नाही म्हणत ना याचं. पण कसं हे माय पोरग माय पिल्लू याले सोबत घेऊन आपण. मग कसं आपली फॅमिलीच पूर्ण होऊन जाते ना. कुटुंबच पुरं होते. अव ते पोरग खायला घ्यायचं ते किटकूर फालतू घेणं आपली मजा किरकिरी करायला ते मधातच वगारत जाईन क्वांग क्वांग क्वांग. हा तुला माहित नसते पप्पा पप्पा हमाम हमाम हवाय चाललं नळला असं. हे ढ्यान्या मस्ती मारून टाकते लेकरू. तोच पायत बशीन काय करायला जायचं आपण मस्त जाऊ दोघं ना एन्जॉय करून तिकडे अश करायला चाललो ना आपण. आता लेकर वागवायला चाललो का हा ढ्यान्या वागवते ना. तुम्ही कसे बोलून राहिले हो. माझा जीव गुतला ना. मा पुढचा गोया आहे ना बाबा. मी जन्म दिला ना द्याले आणि तुम्ही म्हणता की एकदम सोडून दे कसं. तू समजून घेत जाय ना माणूस गोतते ना लेकरामध्ये. मग कसा आपण कासाठी चाललो एन्जॉय करायला चाललो आपण दोघं म्हणजे मन मोकळे लाईफ जगायला चाललो ना भाऊ रे आपण पुण्याले. ऐश करायला चाललो ना. हे किटकुलन लेकरून बाकरू सोबत हे काय बापा. जे सोडून द्यायचं आपल्याला पाहिजे नाही ते.
बरं बापा बरं. मग आज संध्याकाळी रात्री जाऊ आपण. मी या डॅनियल ठेवतो तरीसा झोपून वाटच्या बाई. आणि रात्री येतो मग आपण चालले जाऊ दोघं. गाडी गिडी सांगून ठेवतो मी लागलंच तर. अहो पण मग या दवाखान्यातले बी बापा अवबत चौबत असे जागीच तर असतात बापा. मग कसं करसाल आणि पकडला गेलो तर मग बापा मग तर इकडचं ना तिकडचंच होऊन जाऊ बापा. आपण तर आपली सगळी बदनामीच होईल मग. तू पकडायचा विचार काय करून राहिली. मी आहे ना, टेन्शन घेऊ नको तू. बिलकुल टेन्शन नको घेऊ. हा दवाखाना सारा आपल्या ताब्यात आहे, कोणीच काही म्हणणार नाही. आम्ही म्हणीन तसं चालते अटीसा. टेन्शन नाही घ्यायचं. तू कसं रात्री तयारीच करून ठेवतो. थैली मैली भरून हो बाल्या. बरं बापा तुम्ही म्हणसान तसं मी तयारच राहतो ना. फक्त लवकर ये जा. घेऊ कमले. हे घे नाश्ता घे. अरे बापा हा लागा रे बापा. बरं केलं का काय भाजवलं नाही बा शिल्लक. नाही त्यानं ऐकलं असतं बाबा. याची सस्यासारखेच काढणार डंगऱ्याची. हो द्या पुढे माझं मी देतो कमलीले. बापा घ्या घ्या. हा त्याचा कमली करते नाश्ता. चला आपण तिकडे बसू आता. लय बोर झालं तिकडे. मस्त अंग गिग टाकू. तिकडे बसून राहू मस्त. जेवण खाण करायच्या टाइमला मग येऊ पद्धतशीर. चला चला. मायले पायाला गोळी येऊन राहिले बापा. चला जरासा आराम करू. काही लागलं कमले तर आवाज दे बरं. हो देतो आवाज देतो. चला. हो मायले चाल ना तू. तिकडे जर नाही झोपून ठेवला तुला तर मग मजूर डॅने. थांब ना तू. माझ कार्यक्रमच आहे. डंगरीला घेऊन जातो कमलीला फुसकने पुण्याले. अशोक भाऊ बरं झालं वाटसा झपेची व्यवस्था अटीसा झोपू देऊन राहिले आपल्याला. नाही तर मग काय खरं होतं बा. कुठे झोपले असते बा. मग तो रोडच्या कडेले झोप नव्हतं आपल्याला. काय सोय होती अटी. बाबा समाजसेवक असल्यात तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले झप्याचं. मी तर झपेची लाईन कुठे लावतो ना. तुम्हाला काय रोडवर झोपू देणार नाही का राजा मी. काही माणसं आहे बा तुम्ही. मार काही विश्वास आहे की तुम्हाला समाजसेवकावर. नाही बापा तुमच्या अर्थ पुरेपूर विश्वास आहे बापा माया. तुम्ही आहे म्हणून मी नाही तर माया काय खरं होतं बापा. मा बायकोले तुम्ही ना वाचवलं राजा. प्रायव्हेट मध्ये डिलिव्हरी केली तुम्ही मा बायकोची. तुमच्यावर विश्वास अशी नाही तर कोणावर असेल तर त्याच विश्वास राहू द्या बापा. नाही तर मग वक्तार कसं दोडतोड सांग. कोणी काही सांगून देईन माबद्दल. कसं घोर नाही व्हायला पाहिजे. पुरा विश्वास आहे माया तुमच्यावर. मी म्हणतो मी सख्या भार विश्वास नाही करत. एवढा तुमच्यावर करतो. तुमच्यासारखा माणूसच नाही जगाच्या पाठीवर नाही. एवढे पैसे कोण लावतो कोणाले. तुम्हीच लावले राजा. खाली बसून बोलू ना बा. उभं राहू पाय बी दुखून राहिले. दिवसभर पाय दांड्या आलाय होतात ना बाबा. हे औषध आणा, हे गोळ्या आणा, डब्बा आणा, ज्यूस आणा. आता कमली आणाच लागतील. काय ना काय दांड्या होतात पायाच्या. बसा ना बसा खाली. हो बसा बसा. अरे बापा डॅनियल झोप लागते की नाही रे बाबा. मला काम करणार कान करणार ना. आम्हाला दोघं जाणार कमली मला पोहून पुण्याले. हा झपून नाही राहिला एक तर बाबा. अरे भाऊ काही विचार करून राहिले बापा. बोलून नाही राहिले बा तुम्ही. विचार करू बा. तुमच्या गावातले लोक लयच बदमाश आहेत. पण बा मा विरोधात तुम्हाला किती भडकू देतात. बैकून देतात बा तुम्हाला. मी काही गलत केलं का बा सांगा बा. पण तुमच्या गावातले लोक असं काऊन करून राहिले बा माबद्दल. भाऊ तुम्ही त्या गोष्टी टेन्शन नका घेऊ. तुमच्याबद्दल काहीच नाही. तुम्हाला सांगतो मी ते सारा खतुशलपणा माबद्दल आहे. आणि मला पोरगा झाला या वयामध्ये. पुढाचा दिवा आला ना. यायच्या घरात अजून दिवे नाही लागले. असा विषय आहे. म्हणून जाऊन राहिली यायची. त्याला व्हायला पोरी. कोणाला 4 पुऱ्या कोणाला 5 पुऱ्या. या सांड्याला पोरगा झाला या वयात. म्हणून त्याची दुखेल आहे. मग काय करा. हा तर तसा काही कचाट्यात सापडत नाही. मग तुमची बदनामी करा. तुमच्या पिना मारा माझं. असा धंदे चालू आहे ते. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. म्हणून तर म्हटलं मी ना. हे गावातले लोक काऊन तेल टाकून राहिले. असंच आहे बुडे बा. तुम्हाला पोरगा झाला ना तोच जाईत झाला यायले. म्हणून ते करून राहिले. म्हणून माझ्याबद्दल षडयंत्र करून राहिले ते. पण जे मदत तुम्ही नाही केली राजा. हा सक्का भाऊ बी नाही करू शकत मदत. माझा रुपया नव्हता राजा. चहा प्यायची सोय नव्हती मग. तुम्ही ना मा बुडी डिलिव्हरी प्रायव्हेटमध्ये केली. तुमचे तर पायधून पाणी प्या समाजसेवक. तुमच्यामुळे सारं घडलं. नाही तर मा पोऱ्या मेला असता की जिथं राहिला असता की कमली मेली असती. काहीच गॅरंटी नसती. तुम्ही आहे म्हणून बापा. बुडबा तो विषय जाऊ द्या बरं. पाय गी घ्यायचा आणि हे करायचा काय. माणूस आहे. माणसाच्याच कामात पडलं पाहिजे ना. आणि एक तुम्ही समाजसेवक आहे बापा. अशा किती डिलिव्हरी केल्या म्या. मला काही वाटत नाही त्या गोष्टीचं. मा काय कामच आहे ते. समाजसेवा करतो आपण. बा पण एवढं कोणी नाही करत. कोणी नाही करत. अरे अरे झपत नाही भाऊ आले. डायरेक्ट म्हणा लागेल सब भाऊ आता. मला येऊन राहील झप. नाही तर मग कसं हजार जागी राहिलं रातभर तिकडे आपलं हुकून जाईल सारं. कुठे बा आता मग बोलू राजा. आता झप येऊन राहिली. हो चला बाबा. मला येऊन राहिली झप. पण आता कसं माणूस बोलून राहिलं तर माणसाले कसं झपा नाही वाटत. चला मग झोपू. बाबा हा डोंगरात पुरा बताल दिसते मुले. का मा किस घेते का बाबा. मला गाला लोक माया थोबाडलं त्याचं. हो बापा काय मला काय कमली समजून राहिला का बाबा. का टाकतं का टांगवर. काय घरून राहिला बाबा. काय सैल वास तोंडा येऊन राहिला याच्या. घेतले नाही जाऊन राहिला जसं काही काही सडलं या तोंडात काही. जाऊ दे आपल्याला काय त्याच्यावर रोज झपा लागते. चाल बाबा झपला वाटते. चाल लवकर पोय येतो ना. होय फरा राहू द्यायला पोळे लोटी आता. चाल पोय लवकर समज झपला आता संडवण.